नमस्कार मित्रांनो, पुण्यातील पालक इतके असंवेदनशील, इतके मूर्ख आणि बिंडोक झालेत का हो, की आपल्या मुलांच्या बिहेवियर मध्ये पडलेला फरक देखील त्यांच्या लक्षात येत नाही. हो, मी बोलतोय मिलेनियम स्कूलच्या प्रकाराबद्दल. समुपदेशकाला जी गोष्ट लक्षात येते ती त्यांच्या आई वडिलांच्या लक्षात येऊ नये. एका समुपदेशकाने गुड टच आणि बॅड टच शिकवत असताना रेप हा शब्द उच्चारला आणि तो रेप शब्द इलॅबरेट करत असताना काय घडतं हे सांगितलं गेलं आणि हा प्रकार आपल्यासोबत झालाय याचं भान त्या भाबड्या मुलाला आलं आणि त्यांनी सांगितलं मोकळेपणानं की हे तर सगळं मी अनुभवलं, माझ्या डान्स टीचरने माझ्यासोबत हे केलं. एका शिक्षकाने केलेल्या या कृत्याबद्दलचा हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर या सगळ्या कर्वेनगरच्या त्या मिलेनियम स्कूल मधल्या प्रकाराचा एक नवा अध्याय समोर आला. गेल्या अनेक वर्षापासून तिथे हे कृत्य होतंय, ही चौथी वेळ आहे आणि हे सगळं घडत असताना अत्यंत निलाजरेपणानं आज न्यायालयामध्ये तो सगळा प्रकार पोहोचल्यानंतर त्यातल्या संस्था चालकांनी आणि तिथल्या सगळ्या त्या सहकार्यांनी त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार केला. इतक्या वर्षानंतर देखील गुड टच आणि बॅड टच बद्दल आपण मोकळेपणानं बोलत नाही आहोत का? शिक्षकांसोबत, पालकांसोबत, आपल्या मुलांसोबत हा संवाद आपण करू शकत नाही का? या मिलेनियम स्कूलला हीच परंपरा आहे का? केवळ लोकेशन, डोनेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, मोठमोठ्या जाहिराती, मार्केटिंग, आपण कुठे प्रवेश घेत आहोत आपल्या मुलांकरिता याचं भान देखील पालकांना नसावं का? हा सगळा प्रकार कुठेतरी बिघडत चाललाय. आज त्या शिक्षकाने तो प्रकार केल्यानंतर संपूर्ण बार असोसिएशननी खरं तर एकमुखाने निर्णय घेऊन त्याला वकील देखील देऊ नये, त्याची केस देखील कोणी लढू नये असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये देखील हे प्रकार होत आहेत. कुठेतरी हे थांबलं पाहिजे, आपला संवाद वाढवला पाहिजे आणि अशा शिक्षण संस्थांवरती अत्यंत कठोर कारवाई केली पाहिजे. त्या डान्स टीचरला याच्या पुढे कुठेही कुठल्याही संस्थेमध्ये नोकरी मिळू नये, किंबहुना त्या शिक्षण संस्थेचं देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा एक सिग्मा, त्याचा एक कलंक विद्यार्थ्यांच्या समोर आणि पालकांसमोर दिसावा यासाठी प्रशासनानं, शिक्षण संस्थानं आणि सीबीएसई सारख्या बोर्डांनी देखील, परीक्षा मंडळाने सुद्धा त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि हे प्रकरण थांबवले पाहिजे. याकरता सर्व प्रशासनाने, सर्व घटकांनी पुढे आलं पाहिजे. आपल्याला याबद्दल काय वाटतंय आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.